आपल्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेता डॉक्टर नितीन राऊत आहेत. नितीन राऊत साहेब, आज शरद पवार आणि छगन भुजबळ या दोन नेत्यांची भेट झाली आहे. तसं पाहिलं तर दोघेही पूर्वीचे एकाच पक्षातले एकमेकांचे सहकारी आहेत, मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षात आणि अचानक भेट झाली आहे. नाही, मला तरी वाटत नाही की ती अचानक भेट असावी. काल भुजबळ साहेब बारामतीला जाऊन पवार साहेबांच्या बद्दल काहीतरी वेडवाकडं बोललेले आहेत असं मला ऐकवत आहे. आणि त्यांच्याशी संबंध जर आपण विचार केला तर मला तरी वाटतं की राजकारणात जरी भुजबळांना जो प्रवेश मिळाला तो पहिल्यांदा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिला, परंतु नंतरच्या काळात त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं. त्यामुळं त्यांची जी बांधिलकी आहे बंधुभावाची ही फार घट्ट असताना ते पवार साहेबांना सोडून नंतर चालले गेले. याचा अर्थ असा होत नाही की व्यक्तिगत संबंध कुठेतरी दुरावतात. तर मला तरी वाटतं की काल त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल त्याचा पश्चाताप त्यांना झाला असावा आणि त्या पश्चातापातनं त्यांची इच्छा झाली असावी की आपण पवारसाहेबांना भेटलं पाहिजे. नंबर एक. नंबर दोन, अलीकडच्या काळामध्ये एक मोठा विषय हा आरक्षणाचा सुरू आहे, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा. आणि मराठा आरक्षणाचं नेतृत्व जरांगे पाटील साहेब करतायत, तर ओबीसी आरक्षणाच्या संबंधानं नेतृत्व आमचे भुजबळ साहेब करतायत. आणि समता परिषदेचे ते नेते आहेत. देशामध्ये बहुजन समाज त्यांच्याकडे ज्या दृष्टीने बघतो त्याच्यातनं मला असं वाटतं की कदाचित त्याही बाबतीत मार्गदर्शन मिळावं काहीतरी ज्येष्ठ नेत्यांकडून. ते मार्गदर्शन घ्यायला ते त्या ठिकाणी गेले असावेत. आणि जवळपास ती मीटिंग बराच वेळ सुरू होती, झाली का मला अजून कल्पना नाही. 1.5 तास चालली आणि त्या 1.5 तासामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असेल आणि त्याविषयी भुजबळ साहेबच प्रत्यक्षपणे सांगू शकतात की काय चर्चा झाली. परंतु मला तरी वाटतं की एक ज्येष्ठ नेता, एक मार्गदर्शक या नात्याने त्यांची ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण येणाऱ्या आगामी राजकारणाच्या संबंधाने आहे. वारंवार असं सांगितलं जातं भुजबळ नाराज आहेत, भुजबळ लोकसभा निवडणूक लढवू इच्छित होते, मात्र त्यांची ती इच्छा पण पूर्ण झाली नाही. कुठंतरी एक वेगळी राजकीय दिशा याच्यातून निघू शकते या भेटीतून. नाराजी तर हा विषय असतोच आणि आहे. व्यक्तिगत नाराजी का असू नये. भुजबळांसारखं नेतृत्व जे आहे किंवा व्यक्तिमत्व जे आहे ते देशाने जवळून पाहिलं आहे आणि बहुजन कल्याणासाठी, बहुजनांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय पातळीवर भुजबळ साहेब लढले आहेत. आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अशा व्यक्तींनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे, देशामधल्या राजकारणामध्ये उडी घेतली पाहिजे. आणि कदाचित त्या भावनेतनं त्यांनी सुद्धा ती भावना व्यक्त केली असेल, इच्छा व्यक्त केली असेल, परंतु दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. तर त्याची खंत राहू शकते, प्रत्येकाला ती असते आणि असलीच पाहिजे. तो सुद्धा दृष्टिकोन असावा हे समजायला हरकत नाही. परंतु शेवटी रिलेशन, संबंध जे असतात ते भावनिक असतात आणि आत्मिक असतात. या संबंधातनं भेटीगाठी होत असतात आणि ही भेट त्याच्यातलाच एक प्रकार असं मला जाणवतं. नवी राजकीय दिशा या भेटीतून मिळू शकते का, माझा तोच प्रश्न. निश्चितपणे या विषयावरती भुजबळ साहेब स्वतःहून सांगतीलच आणि त्यावरूनच आपल्याला ठरवता येईल की नवीन राजकीय दिशा भुजबळांची काय राहणार, कोणत्या मार्गाने जाणार. तुम्हाला वाटतंय, आणि जर असं झालं तर महाविकास आघाडीमध्ये भुजबळ परत यावे अशी इच्छा आहे? मी तर म्हणेल की आणि जे जाणवतं मला आता 2 अधिवेशन तर आम्ही पाहिलं ते महायुतीमध्ये गेल्यानंतर, तर भुजबळ साहेब त्या ठिकाणी अस्वस्थच जाणवले. म्हणजे असं फार म्हणजे आनंद असं त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसला नाही. चेहरा नेहमी तणावातच दिसला. त्यामुळं ते जर आले तर महाविकास आघाडी त्याचं मनपूर्वक स्वागतच करेल या ठिकाणी.
तर छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये काय झालं याचं उत्तर छगन भुजबळ स्पष्टरित्या देऊ शकतील. मात्र नक्कीच काही ना काही राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा झाली असावी. आणि जर छगन भुजबळ खरोखर महाविकास आघाडीमध्ये येऊ इच्छित असतील तर डॉक्टर नितीन राऊत जे महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते ते त्यांचं स्वागत करायला तयार आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.